नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, ई पीक पाहणी करणं आता हे प्रत्येक शेतकऱ्याला बंधनकारक झालेलं आहे। कारण डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे DCHच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याने आपले ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे। आता आपण गेल्या वेळेस पाहिलं तर खरीप हंगामाची ई पीक पाहणी पूर्ण शासनाच्या उद्दिष्टाप्रमाणे न झाल्यामुळे त्याची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली आणि 30 नोव्हेंबर 2025 ही खरीप हंगामाची जी काही ई पीक पाहणी आहे ती करण्याची अंतिम मुदत होती, म्हणजे सहाय्यक स्तरावरील। आणि आता बघा 1 डिसेंबर म्हणजे 1 डिसेंबर 2024 पासून ही जी काय संपूर्ण राज्यामध्ये शासन निर्णयानुसार ॲग्रिस्टॅक वरती म्हणजे जी केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक संकल्पना आहे तर त्या संकल्पनेअंतर्गत हंगामी पिकांचा जो काय माहिती संच असतो तो माहिती संच ई पीक पाहणीच्या आधारे म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वे या मोबाईल ॲपद्वारे दिनांक 1 डिसेंबर 2024 पर्यंत पिकांची नोंदणी याच्यावरती सुरू आहे। आता आपण पाहिलं ही नोंदणी आपल्याला 2 स्तरावरती करता येते, एक आहे शेतकरी स्तर आणि दुसरा आहे सहाय्यक स्तर। तर शेतकरी स्तरावरचा जो काय आता रब्बी हंगाम 2025 चालू आहे तर या रब्बी हंगामाची शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीची मुदत आता चालू झालेली आहे। तर याच्यामध्ये बघा, शेतकरी स्तरावरील जी मुदत आहे ती आहे 10 डिसेंबर 2025 ते 24 जानेवारी 2026 आणि त्यानंतर सहाय्यक स्तरावरची आहे 25 जानेवारी 2026 ते 10 मार्च 2026। आता याच्यामध्ये बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की शेतकरी स्तरावरील ज्यावेळेस नोंदणी करत असतो त्यावेळेस बरेच शेतकरी याच्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु याच्यामध्ये पिकाचा विमा ज्यांनी भरलेला असेल त्यानंतर दुसरं काय समजा याच्यामध्ये काय अडचण आली तर त्यावेळेस शेतकरी हा जागा होत असतो। त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची जरी पीक विमा भरला नसला तरी आपल्या पिकाची ई पीक पाहणी करणे हे आता प्रत्येक शेतकऱ्याला बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा, प्रत्येक शेतकऱ्याने ई पीक पाहणी करायची आहे। आता याच्यामध्ये ई पीक पाहणी केल्यानंतर जर काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती मंडळाधिकाऱ्यांनी विहित वेळेनुसार करायची आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही। आणि मंडळ अधिकाऱ्याच्या वरील समजा अजून काय याच्यामध्ये अडचण असेल तर याचा आढावा MIS पद्धतीद्वारे जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांनी घ्यायचा आहे। त्याच्यामुळे बघा, ई पीक पाहणी ही आता शेतकऱ्यांना जर काय अडचण आली तर त्यांनी गावातील प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यक नेमलेला असतात, तर त्या सहाय्यकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी करायची आहे। धन्यवाद।